पेपर वॉज सो नाइस, लाइक इजी होता. Okay. Maths was difficult. सोपं होतं तसा. Okay. Expect की out of 200 how much will you score? I think Okay, Yes. that's a great score. चला आजच्या दिवसभरातला बेस्ट स्कोर होता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता माझ्या मागे बघू शकता की आज 17 एप्रिल 2026 म्हणजे MSc CET पेपरचा अजून एक अटेम्प्ट. आज शिफ्ट 1 आता विद्यार्थीमध्ये गेलेले आहेत. आता थोड्याच वेळात आता विद्यार्थी बाहेर येतील आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स डिफिकल्टी कशी होती आजच्या पेपरची, ओव्हरऑल चॅप्टर्स कुठले होते, PYQs आले की नाही आणि ते सगळं काही. सो आता स्टे ट्यून आणि बघूया आता विद्यार्थ्यांचं रिॲक्शन काय असते ते. आणि ऑल्सो आम्ही मागच्या पण शिफ्टचे जे आम्ही रिॲक्शन व्हिडिओज घेतले होते तर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून आम्ही त्यांचे क्वेश्चन्स वगैरे विचारले होते की त्यांना काय आठवतं आहे का त्या पेपरमध्ये कुठले क्वेश्चन्स आले होते. हे सगळे क्वेश्चन्स आम्ही कलेक्ट करून एका PDF मध्ये टाकलेले आहे. PDFची लिंक किंवा PDFची फाईल एक्झॅक्ट आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतोय. सो डोंट फॉरगेट टू जॉइन इन द डिस्क्रिप्शन. सो या स्टे ट्यून आणि बघूया आता विद्यार्थी काय म्हणताय ते. ओके, तर मित्रांनो आज आपल्यासोबत ऋषिका आहे. तर ऋषिका शेअर करेल की त्याची डिफिकल्टी कशी होती, ओव्हरऑल पेपर कसा होता. तर ऋषिका काय सांगशील, ओव्हरऑल कसा होता पेपर? पेपर वॉज सो नाइस, लाइक इजी होता. ओके. केमिस्ट्री माझ्यासाठी हार्ड आहे कारण की केमिस्ट्री मला ऑल अच्छा, लाइक personally दरवेळेसच येस हा, पर्सनली मला difficult डिफिकल्ट जातं. ओके. बाकी मॅथ्स वॉज इझी. अच्छा, आणि सो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स टॉपिक्स काय सांगशील, कुठल्या टॉपिक्समधून चॅलेंजिंग क्वेश्चन्स होते किंवा डिफिकल्ट क्वेश्चन्स आले होते असं तुला काही रिकॉल होत आहे? जास्तीत जास्त तर लॉजिक गेट्स जे आहे ना अच्छा, लॉजिक फिजिक्स मधला, येस येस त्यातनं पण आलेत क्वेश्चन्स. Okay. लाईक इझी टॉपिक्स मधनं पण खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत. अच्छा. पण आता जसं की मॅट्रायसेस हे वगैरे इझी आहेत ना, त्यातनं हा, हा. आलेले आहेत क्वेश्चन्स. अच्छा. पण हे डिफरन्शियल इक्वेशन वगैरे मॅथ्सचे तर त्यातनं जास्त आहेत अच्छा, questions. कॅल्क्युलस. Yes. अच्छा, म्हणजे कॅल्क्युलसचं वेटेज थोडंसं जास्त होतं. Yes, yes. तर लक्ष ठेवा मित्रांनो. ओके, आणि व्हॉट अबाउट ओके हां, आणि तू काही टॉपिक सांगितले की जे इझी टॉपिक्स असतात किंवा क्विक प्रिपरेशन वाले हो, हो. टॉपिक्स असतात फॉर ऑल द सब्जेक्ट्स, तर त्याचे पण बरेच काउंट हो, होते. हो. ओके. जर लास्ट मोमेंटला प्रिपरेशन करताय तर इझी टॉपिक्सला लाईक लगेच होईल ना तुमचा हा, हा, अभ्यास हा. केला तर तसं. अच्छा, आणि PYQs बद्दल काय सांगशील मग, की रिपीट झाले होते, काही बघायला मिळाले की हो. हां रिपीट होते PYQs कुठल्या होते. सब्जेक्टचे? मॅथ्सचे होते मी Okay. जेवढं बघितलं. केमिस्ट्री मी नाहीच केला तसं अच्छा, बघितलं. अच्छा. फिजिक्स मॅथ्स मध्ये दोन्हीच्या ह्याच्यात होते PYQs. अच्छा, दोघांमध्ये हो, PYQs हो. चांगल्या प्रकारे रिपीट हो, झाले होतं. ओके. एक ओव्हरऑल काय रेट करशील डिफिकल्टी, हाऊ डिफिकल्ट वॉज दिस टुडे शिफ्ट, म्हणजे ओव्हरऑल आउट ऑफ 10 Out of? किती रेट करशील? 7.5. ओके, 7.5 दॅट्स अ टफ रेटिंग. Yes. ओके, आणि एक लास्ट Course. क्वेश्चन, आउट ऑफ 200 काय वाटतं, किती एस्टिमेटेड स्कोर असेल तुझा? माझा 150 क्रॉस करेल आय गेस. ओके, दॅट्स अ ग्रेट स्कोर. चला आजच्या दिवसभरातला बेस्ट स्कोर होता. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर योर जर्नी Thank एंड you. ऑल द बेस्ट. थैंक यू. दोस्तों अब हमारे साथ आज अंशा है, तो अंशा आज शेयर करेगी कि उसका रिएक्शन कैसा था, उसका डिफिकल्टी कैसा था एंड ओवरऑल शिफ्ट कैसी थी. सो अंशा, व्हाट विल यू से कि हाउ वाज द पेपर? overall okay paper. मतलब maths was difficult. Okay. Chem was easy. Okay. Physics was medium. अच्छा, so maths was tough, Yeah. physics was moderate and For chemistry was me. easy. अच्छा हाँ, for you. Yeah. So what topics will you say कि वो tough था या फिर कोई टॉपिक्स याद आ रहे हैं आपको मैथमेटिक्स के? Anything. Differentiation के questions थे बहुत. Differentiation. Okay, so calculus you'll say. हाँ yeah. calculus, okay. Chem का organic के reactions थे. Okay. Naming वाले. अच्छा, Physics. name reactions. हाँ. Okay. हाँ. Okay, that's it. Okay, so overall क्या रेट करोगे आप फिजिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स? आज का शिफ्ट आउट ऑफ 10 कितना रेटिंग दोगे आप, कितना डिफिकल्ट था आज? Total या subject हाँ, wise? ओवरऑल मतलब क्या लगता है आपको कितना डिफिकल्ट होगा? 7. No, difficult. I think. How tough it was? 7 या 6. Okay, 6 or 7 she has given. Okay. And just last question, what do you expect? कि out of 200, how much will you score? I think 100 से इसमें. अच्छा, 100, 120. Okay, that's a Yeah. great score. We should hope for the best. So yeah, that was it from her side. So do like and subscribe the channel and thank you. आपल्यासोबत आज सिद्धी आहे. तर सिद्धी आपल्याला सांगणार आहे की तिचा पेपर ओव्हरऑल डिफिकल्टी कशी होती आणि पेपर कसा होता. सो सिद्धी ओव्हरऑल काय सांगशील, कसा होता पेपर? पेपर सोपं होतात तसा. ओके. केमिस्ट्रीचे सगळे PYQ रिपीट झालते अच्छा, PYQs रिपीट झाले केमिस्ट्रीमध्ये, लक्षात घ्या. ओके. आणि फिजिक्सचा पण इझी होता, फक्त मॅथ्स थोडा मीडियम होता. अच्छा, मॅथ्स मॉडरेट होता आणि फिजिक्स पण मॉडरेट होता काइंड ऑफ. हा. ओके. आणि केमिस्ट्रीचे PYQ पण रिपीट झालते. ओव्हरऑल सगळा अच्छा. पेपर सोपा होता. अच्छा, ओव्हरऑल सोपा होता, इझी टू मॉडरेट रीड करशील. ओके. आणि PYQ स्पेसिफिकली केमिस्ट्रीसाठी सांगते. हा. काही टॉपिक सांगता येतील का तुला की केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सगळ्यांसाठी असे डिफिकल्ट टॉपिक्स आले किंवा जास्त प्रश्न विचारले गेले होते? वेक्टरवर मॅथ्स मधल्या वेक्टर मध्ये विचारले गेले होते अच्छा, आणि trigonometric लक्षात घ्या मुलांना, लिहून function. घ्या. ओके, मॅथमॅटिक्सला वेक्टर. ओके. हा. आणि ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. केमिस्ट्री Okay. मध्ये
ऑर्गॅनिक केमिस्ट्री विचारलं होतं आणि फिजिक्समध्ये फॉर्म्युलावर जास्त फोकस केलं पाहिजे. अच्छा, फिजिक्समध्ये फॉर्म्युला बेस्ड जास्त क्वेश्चन्स होते. ओके, म्हणजे न्यूमेरिकल्स म्हणू शकतेस तू. हां, न्यूमरिकल. ओके, तर या शिफ्टला न्यूमेरिकल थोडे जास्त आले होते. ओके, आणि व्हॉट एल्स? और केमिस्ट्री काय सांगितलं तू? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हां, ऑर्गॅनिक. ओके, सो एक ओव्हरऑल काय रेट करशील की आउट ऑफ 10 किती डिफिकल्ट होता आजचा शिफ्ट तुझा? आजचा इझी होता तसा. ओके, 10 मधनं किती मार्क्स देशील की हां एवढा डिफिकल्ट होता? 7 देईल. ओके, 7. तर हिने 7 दिलेलं आहे. तो याचा अर्थ एक मॉडरेट काइंड ऑफ लेवलची शिफ्ट होती आज. ओके, एक शेवटचा प्रश्न, काय वाटतं आउट ऑफ 200 किती मार्क्स पडतील तुला आज? 120च्या पुढे. 120च्या पुढे. ओके, दॅट्स अ ग्रेट स्कोर. चलो, ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी अँड गुड लक. थँक्यू. थँक्यू. विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही विद्यार्थ्यांचं रिएक्शन वगैरे ऐकलेच असेल की टॉपिक्स कुठले होते, काय होते. सो ओव्हरऑल एक रेट करायचं झालं तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकल बेस जास्त डॉमिनेंट ही शिफ्ट होती आजची, म्हणजेच 17 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट. आणि फिजिक्समध्ये न्यूमेरिकल जास्त होते, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स होते, सो त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि केमिस्ट्री ॲज युजल इझी, डायरेक्ट टेक्स्च्युअल, डायरेक्ट कॉन्टेक्च्युअल तुम्हाला क्वेश्चन्स होते आणि जास्त काही विचार करण्यासारखा क्वेश्चन नव्हता, सगळं काही टेक्स्च्युअल होतं. आणि सो ओव्हरऑल केमिस्ट्री पण इझी होती. आणि मॅथमॅटिक्ससाठी फक्त कॅल्क्युलस तेवढा एक होता जो एव्हरी शिफ्टला आपण बघू शकतो की इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, डिफरन्शियल इक्वेशन्स, हे कॅल्क्युलसचे थोडेसे टॉपिक्स यावर्षी माहीत नाही काय झालं आज MSc सेलला की यावर्षी सगळे या टॉपिक्सचे क्वेश्चन्स मुलांना सगळे टफ जात आहे. सो दिस वॉज वन ऑफ द टॉपिक, बट ओव्हरऑल मॅथमॅटिक्स पण मॉडरेट होता, जो एक विशेष गोष्ट आहे. सो ओव्हरऑल आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स याचा एक म्हणजे एक अंदाज लावला की आजची पूर्ण जी शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलची शिफ्ट होती. तर आणि हां, PYQ सुद्धा केमिस्ट्रीसाठी भरपूर रिपीट झाले होते, सो ते पण लक्षात ठेवा. आणि ओके, ॲज कम्पॅरेटिव्हली फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससाठी फिजिक्स, केमिस्ट्रीचे PYQ जास्त रिपीट झाले होते. ओके, अँड अपार्ट फ्रॉम दॅट ओके, आज विद्यार्थ्यांसोबत आम्ही हे पण विचारलं की आज कुठले क्वेश्चन्स विचारले होते, कुठले क्वेश्चन त्यांना पेपरमध्ये आले होते. सो आम्ही सगळ्या क्वेश्चन्सचं ॲज युजल नेहमीसारखं एक PDF बनवतो, एक PDF फाईलमध्ये सगळे क्वेश्चन्स कंपाईल करतो आणि PDF फाईल तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवत असतो. तरी तुम्हाला जर ती PDF पाहिजे असेल तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं नाही ना तर तुम्हाला येत्या पुढच्या शिफ्टचे तुम्हाला अपडेट्स कळत नाही, नोटिफिकेशन्स कळत नाही. आणि तुमच्या शिफ्टचा आम्ही असे रिएक्शन व्हिडिओ आणणार आहोत. सो स्टे ट्यून. थँक्यू.